आषाढी एकादशी निमित्त श्री मोहन निवृत्ती मस्के माजी विस्तार अधिकारी यांच्या निवासस्थानी आज कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। 6/7/2025 रोजी स्वानंद सुख निवासी जोग महाराज ठाणेकर प्रतिष्ठान तळेगाव डमढेरे दिंडी क्रमांक 72 यांच्या वतीने दिंडी प्रमुख सुमनताई रमेश ठाणेकर, वक्रतुंड महाकाय सर्वसमर्थ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। अलंकापुरी पुण्यभूमि
नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी सोमनाथ केलारे. आज बघताय माऊली चरणी, विठू माऊली चरणी आज पंढरपूरमध्ये एक वारकऱ्यांचा एक जल्लोष आता होत आहे आणि त्याच पाहायला गेलं तर आपल्याला आज माऊली पण आपल्या बरोबर आहेत. माऊली, पहिल्या प्रथम मी तुमच्याकडे होतो, आपलं नाव आणि आपले दिंडी क्रमांक आणि आपण कुठून ते कितपर्यंत वारी केली आणि कधीपासून वारी करताय? माझं नाव सुमन रमेश ठाणेकर. रमेश ठाणेकर, दिंडी क्रमांक 72. त्याचे मी मालक चालक आहे. 37 वर्षापासून वारी करते. पण मिस्टर 2003 मध्ये एक्सपायर झाल्यापासून तेव्हापासून मीच पाहते सर्वांना घेऊन. मिस्टर सुद्धा आपल्या सोबत? हो. ते पण म्हणजे जोग महाराज शिक्षण संस्थेत शिक्षण करून कीर्तनकार होते. मिस्टर गेल्याच्या नंतर काय अनुभवलं जेव्हा तुम्ही स्वतःहून सर्व जबाबदारी घेतली तेव्हा? सगळं अनुभवलं. कुठेतरी खंत वाटते का थोडीशी? यांच्यामुळे काही नाही वाटत. हे सगळे आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी खूप भेटले आणि या सर्वांना मी खूप मिस करते. पाहायला गेलं तर खरंच एक साईडला विठू माऊली चरणी दर्शन घेण्यासाठी साधी सुद्धा आलेल्या मी सुद्धा थोडासा भाविक होतोय, कारण माऊलीच्या डोळ्यात अश्रू आणि हाच तो क्षण की माझ्या विठू माऊलीला भेटायचा. जेव्हा कुठेतरी एक आपल्या पायाजवळ आपल्या जीवनाचा जेव्हा खचतोय आणि त्यानंतर आपण उभा राहून ती पूर्ण वारी चालवतोय. माऊलीने आत्ताच सांगितलं की ते गेल्याचे ते थोडंसं अनुभवलं, पण हेच माझे सर्व आहेत आणि हे सहकार्य माझे बरोबर आहेत. आणि मी परत थोड्या टायमात तुमच्याकडे येतो. माऊली, काय सांगाल आणि काय नाव आपलं? माझं नाव सीताबाई प्रवेश लोखंडे. तुम्ही कधीपासून वारी करताय? मला 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालंय. त्याच्या आधी आमचं भाऊ थोरलं येत होतं, पुन्हा धाकटा भाऊ येत आता घरी गेल्यानंतर सुनबाईच्या आधी येईल का? मुलगा आहे ना घरी? मुलगा लग्न झालंय मुलाचं? झाले. कशी बघते सुनबाई? चांगले नाही इथं नका म्हणू नाही चांगले. गेल्यानंतर चहा देईल ना? काही नाही, चालायचं. आता काय जरा परंपरा जरा ढासळलेले म्हणून आपण गेल्याच्या नंतर फक्त सुनबाई दिसली की माऊली म्हणायचं. तिला खुश ठेवायचं, कारण आपण पण कधी सुना होता, आता ते सुना आहेत. कारण पुढं तर हे उलट झालेलं आहे म्हणून आपण तर तिथं चांगलं चालायचं जरा. माऊली, परत तुमच्याकडे येतो. आपलं नाव? कविता नंदू ढोबळे, राहणार कनगरा, जिल्हा तालुका धाराशिव. धाराशिव वरनं डायरेक्ट आता ह्या पालखीमध्ये तुम्ही कसं ऍड होत आहे? आळंदीहून चालत. आळंदीवरनं चालत. तिकडून धाराशिववरनं पण चालत येतं का? धाराशिववरनं गाडीत वाहनात आणि इकडं डायरेक्टली चालत येतं. बरं. असेच होते. बाबा काय सांगता राव, एवढा उशीर लागला म्हणून विचारतोय. योगायोग आल्याशिवाय काहीच होत नाही. योग आला. त्यांचा योग आला, त्यांचं पुण्य त्यांच्या कामाला आलं. बरोबर आहे. पण आज ते तुम्हाला डायरेक्टली काय म्हणतात, मुक्ताई भरून पावले. यांच्यामुळे भरून पावले. माझ्या बहिणीचं दर्शन झाल्यासारखं झालं मला. नक्कीच मी नाव ऐकून अजून प्रत्यक्ष दर्शन झालं मला. नक्की, पण अजून आनंदात राहिलो अजून. बरं ठीक आहे. त्या आनंदात राहावी साहेब जरा तुम्ही हे माझं काय म्हणणं आहे. आपण माऊली, तुम्ही पायदिंडी 20 ते 25 दिवस करताय, पण कधी असं योग येतो का मी आता विठू चरणी आलो तिथं मला लगेच दर्शन मिळेल असं वाटतं का? पण मिळतं का दर्शन? नाही, एवढ्या प्रॉब्लेम चालून आल्यामुळे का नगर परिषदेने कळसाच घेतले, आपल्याला दर्शन झालं असं आम्हाला समजतं. म्हणजे वारकऱ्यामध्ये ती धमक आहे का की सरकारला थोडं जरा सांगावं जाऊन की लवकर आम्हाला दर्शन मिळावं? कारण काही जण वारकरी येतात ते दर्शन न मिळता सुद्धा जातात आणि काही वारकऱ्याची अशी पण आमच्या चॅनलवर सांगणं आहे की दर्शन नाही मिळत आणि VIP पास तिकडे दिला जातोय. कारण VIP येतात आणि थोडा पास घेतला की त्याला दर्शन दिलं जातं. पण आम्ही काशे, कारण वारकरी कसं पाठीमागं पाहिजे नाही. आता एवढं चालून जर आता बारीनं रांगण दर्शन घ्यायचं म्हटलं तर VIP चालू होते, मग ते किती तास असं किती वेळ असं उभा राहून कंटाळून म्हणजे तकलायचं का चक्कर येणं मला ही पण चालू. ही जी VIP आहे ती का यांचं थोडं बंद व्हायला पाहिजे, कुठं थोडं थांबलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं नाथाळाच्या माती हानावी काठी. वारकरी जर असा थोडा जर दंग झाला तर तशी वेळ आली पाहिजे का नाही पाहिजे? नाही, तशी वेळ जर आली नाही पाहिजे. त्यांनी थोडं ह्याच्यातून थोडं. पण तुम्ही सक्षम आहेत का सर्व? सक्षम आहे त्या गोष्टीला, पण तुम्ही सक्षम आहेत. अशी तर वेळ आली तर नक्कीच नक्की काठी मारायची गरज आहे. काठी मारायची गरज आहे. काठी महाराज तसे सांगूनच गेलेले आहेत.
म्हणजे तेवढं आता शेवटी कसा त्रास व्हायल्यावर एवढा मग तुमचं हे असं VIP लोक सोडण्याचा किती वेळ थांबायचं मागं पब्लिक वारकरी किती वेळ थांबा. काय वाटतं किती वारकरी असं सध्या तुम्ही तर अनुभवताय वारी अंदाज किती काय वाटतं तुम्हाला? नाही हे तरी एक आकडा आमच्या चॅनलवर काय असेल? बराच आता ते असं सांगता येणार नाही इतका म्हणजे मोठा आकडा आहे 50 लाखाच्या आसपास. याचा आकडा सांगू शकत नाही. याचा आकडा कुणी सांगू शकत नाही. आणि आकड्याचा अंदाज लागतच नाही. अंदाजे आकडा देता तुम्ही 5 लाख होते 10 लाख होते याचा आम्ही चॅनल कधी लागतच नाही. कारण मी माझ्या महाराष्ट्राच्या आरसा न्यूजवर मी स्वतः सांगतोय आकडा की साधारण 50 लाखाच्या पुढे सुद्धा. आता हे म्हणजे हे जर गणितच नाही गणित अगणित आहे. गणित कुठे अजूनपर्यंत नोंदलं गेलं नाही. आता इतकेच वारीचं बुड कुठं शेंडा कुठं आम्हाला आतापर्यंत 15-20-16 वर्ष झाला कळालं नाही. मग किती आहे ती कुणालाच कळत नाही. आपली किती वारी आहे? 15 वर्ष झालं. 15 वर्ष पहिले काय वाटते जसं तुम्ही आता वारी करता चालता येत होते आता थोडं सुविधा आहे ते पहिलं जरा त्रास एवढा होता. तेव्हा सरकार तो अशा काय आपल्या तुमच्या पत्र योजना पुरवायचा का की हॉस्पिटल आहे किंवा छोटे छोटे दवाखाने आहेत की कोणाचा पाय दुखतोय माऊलीचा कुठं तेव्हा त्या काळात काय एवढं म्हणजे सुविधा नव्हती. आता बरेच काय थोडं जास्त थोडं बदल झालाय आणि अजून सुद्धा बदल व्हावा. आताची पिढीला काय सांगाल आपण या वारी कशी करावी का नाही करायला पाहिजे. आता ही वारी हा एक आपला सांप्रदायिक 10-15% आहे. हीच आता ताराला आहे जगाला. ह्या त्याच्यामुळे जग चालले. आता ही जर समजा आपला महाराष्ट्र ही जर सोहळा नसता तर बरंच काय म्हणजे घडून गेलं असतं. ह्याच्यामुळं कुठं तर थोडं म्हणजे एक बंधन आहे. एक वारी म्हणजे असे काय तर शिकून जाण्याचं काही वारी म्हणजे साधा सुद्धा म्हणजे असे काही नाही. पण मी अनुभवतो भरपूर अशी भरपूर अनुभव आताच्या टायमाला भरपूर असे यंग मुलं आहेत. बरेच 25-26 आहेत भरपूर आहेत. वारीमध्ये कधी असं होतं की वारी करता तर कुठल्या घरात सुद्धा आपल्या घरातलं कामच आलं तर वारी सोडून आपण नंतर घरी जाऊ शकतो असं वाटतं? तसं वाटतच नाही. वाटत नाही. मी अनुभवले थोडंसं जरा. त्या दिवशी मी बसमध्ये येत होतो. बसमध्ये आल्याच्या नंतर मला काही वारकरी मिळाले तिथं. काय तर त्यांचं काम होतं ते अकलूजपर्यंत आलं जेजुरीपर्यंत आले. जेजुरीवरनं परत रिटर्न गेले. परत ते अकलूजची जाऊ ते रिंगण सोहळा झाला त्याच 4 वाजता सकाळी परत त्या वारीमध्ये आले. तर त्या वारीमध्ये अशी मध्यंतरच आल्यानंतर काय थोडंफार असं काय आता तुम्ही त्या वारकऱ्याचे हेड आहेत तर मध्ये असं सोडून गेल्याच्या नंतर तुमच्यावर काय दबाव येतो की बाबा आम्हाला सांगितल्याशिवाय न गेला असतो किंवा असं सर्व वारकरी तुम्हाला मोजता तेवढेच भेटले पाहिजेत असं वाटतं? आता वारकरी तुमच्या बरोबर आहेत त्यातलं न सांगता तर तुम्हाला गेलेच कुठे काय काम आलं तर तुम्हाला ते कळतं का बाबा गेलत म्हणून? प्रेशर येतो ना. तुम्ही कुठं गेले आम्हाला सांगितलं का नाही त्यांची जबाबदारी आमच्यावर असते ना. न सांगता सुद्धा न सांगता नाही जात ते. न सांगता जात नाहीच. अशी वेळ कधी आली नाही आली. कोणाजवळ तरी सांगणार बिन सांगता जात नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला सांगत कारण तुमच्या मनात असणार की जबाबदारी आहे ना. कुठं गेले काय झालं एवढ्यात किती आता सध्या किती वारकरी आहेत आपल्या दिंडीमध्ये? 250-300 लोक आहेत. म्हणजे याच्यातला सर्व आकडा समजतो आपल्याला ही आपल्याच बरोबर हो समजतं. कधी असं मागं पुढे होतं का कुठला राहिलाय म्हणून? राहिले तरी मग ते फोन करतात आणायला जातात. चुकले तर मग शोधावं लागतं. शोधून आणायचं. ज्या त्या ग्रुपची शोधून आणतात. ताई आम्ही इथं चुकलो जावा तुम्ही घेऊन या. ब्रेक. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा